या मार्ग बदलल्यामुळे या ठिकाणी आपल्याला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. गेली काही दिवसापासून आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांनी पाठपुरावा लावून धरला आणि मला वाटतं या सरकारने किंवा केंद्रीय मंत्री रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेमध्ये जे निवेदन केलेलं आहे ते निवेदन पाहिल्यानंतर निश्चितच यामध्ये काहीतरी राजकारण होते की काय अशा पद्धतीचा संशय यायला सुरुवात झालेली आहे. मागील काही काळापूर्वी ज्यावेळेस आपल्याकडं मोबाईलचे कव्हर होत नव्हते आणि त्यावेळेससुद्धा JMRTची अडचण सांगण्यात येत होती, परंतु मला वाटतं मोबाईलचे टावर उभारल्यानंतर ही दुर्बिणीला काय अडचण झाली असं काही म्हणता येणार नाही. आणि आतासुद्धा तशीच परिस्थिती आहे, कारण बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा रेल्वे सेवा आणि मोबाईल दुर्बीण जी आहे ती दुर्बीण शेजारी आहे. मग नेमकी भारतातच या गोष्टीची अडचण होण्याचं कारण काय, अशा पद्धतीचा एक साधा प्रश्न आपल्या सर्वांना या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही. आणि ह्या दृष्टिकोनातून मी तालुक्यातील सर्व पक्षीय नेते एकत्र आले त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करत असताना हा प्रश्न आपल्याला शेवटपर्यंत धसात लावणं गरजेचं आहे. केवळ आंदोलन करून जर प्रश्न सुटत नसेल तर आपल्याला यापेक्षाही तीव्र काही गोष्टी कराव्या लागतील आणि येणाऱ्या भविष्यकाळात आपण सर्वांनी तशा पद्धतीची तयारी ठेवूयात आणि रेल्वे जुन्नर तालुक्यातून जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातूनच गेली पाहिजे अशी आपली सर्वांची या निमित्तानं आग्रही मागणी आहे. आपण सर्वजण या निमित्तानं एकत्र आलात त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा प्रश्न सुटेपर्यंत आपण सर्वजण एकत्र राहूया अशा पद्धतीचा संकल्प करूया. थांबतो. धन्यवाद.